गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार सर, मैं सबसे पहले तो जलगांव ब्रांच के जो अध्यक्ष है अभिषेक जी कोठारी एवं उपाध्यक्ष आदिवाल साहब को दोनों को धन्यवाद देना चाहूँगा कि आज इन लोगों ने हम लोगों को यहाँ मुंबई से बुलाया. मैं अंकित राठी, वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल जो हमारा सीए का वेस्टर्न रीजन है जिसमें 3 राज्य कवर है, महाराष्ट्र, गुजरात एंड गोवा, उसका अध्यक्ष हूँ. वेस्टर्न रीजन में 36 ब्रांच है, 36 ब्रांच है, उसमें से एक जलगांव ब्रांच है. जलगांव ब्रांच के अध्यक्ष इस बार अभिषेक जी है. अभिषेक जी ब्रांच के लिए, सीए मेंबर्स के लिए, स्टूडेंट्स के लिए बहुत ही अच्छा काम कर रहे हैं. मैं इसके लिए इनका आभार व्यक्त करता हूँ. आज हम लोग जलगांव ब्रांच की ऑफिशियल विजिट के लिए आए हैं. आज हम लोगों ने 55 बच्चों को जो नए सीए बने हैं 55 उनको फेलिसिटेशन दिया है, मार्गदर्शक दिया है कि आगे चार्टेड अकाउंटेंट के लिए किस तरीके की अपॉर्चुनिटी है, किस तरीके से उनके पास नए नए अवसर है, जॉब करनी चाहिए, प्रैक्टिस करनी चाहिए या खुद का बिजनेस एंटरप्रेन्योरशिप करनी चाहिए, उसके लिए मार्गदर्शक दिया है. मेरे साथ हमारे वेस्टर्न इंडिया रीजनल काउंसिल की जो वेस्टर्न रीजन की कोषाध्यक्ष है एंड द पालक मंत्री है जलगांव ब्रांच की पिंकी केडिया जी मेरे साथ में हैं एंड पास्ट चेयरमैन एंड सेक्रेटरी ऑफ जलगांव ब्रांच इज ऑल्सो विथ मी. आज हम लोगों ने नए बच्चों को मार्गदर्शन दिया है और दूसरा हमारा WRC का एक इनिशिएटिव है, वेस्ट इंडिया रीजनल काउंसिल का प्रोजेक्ट है पुनश्य, उसके बारे में जलगांव ब्रांच के मेंबर को बताया है. मैं आप लोगों को पुनश्य के बारे में बताना चाहूँगा. सीए मेंबर्स में जो फीमेल्स मेंबर होती है उन्होंने जब सीए कंप्लीट कर ली उसके बाद वो 3 साल जॉब करती है, फिर शादी के बाद उनको एक ब्रेक लेना पड़ता है फैमिली रीजन की वजह से. अगर कोई महिला की शादी हो गई और वो सीए है तो उनको जॉब ढूंढने में परेशानी होती है. उन लोगों की हेल्प के लिए हम लोगों ने एक प्रोडक्ट लॉन्च किया है, ऑनलाइन पोर्टल है पुनश्य नाम. सर क्या कहना चाहेंगे, जलगांव में आज पत्रकार परिषद का आयोजन यहाँ पे किया गया था. नमस्कार, मैं अंकित राठी जो हमारा सीए इंस्टीट्यूट वेस्टर्न रीजन है उसका चेयरमैन हूँ. आज हम लोग जलगांव ब्रांच की ऑफिशियल विजिट के लिए आए हैं. मेरे साथ पिंकी केडिया ट्रेजरर है एंड देन चेयरमैन है जलगांव ब्रांच के साथ में. आज हम लोगों का ऑब्जेक्ट आने का था तो जो नए 55 सीए बने हैं जलगांव ब्रांच से उनको फेलिसिटेट करना और उनको बताना कि किस तरीके की फ्यूचर अपॉर्चुनिटी है चार्टेड अकाउंटेंट के लिए. और दूसरा जो सीनियर्स मेंबर है, जो महिला मेंबर है, उनको बताना हमारे पुनश्य प्रोजेक्ट के बारे में कि हम लोगों ने महिलाओं को जो अपना रीस्टार्ट करना चाहती है जो पार्ट टाइम बेसिस पे, फ्लेक्सी आवर बेसिस पे, कि उनको किस तरीके से पोर्टल हेल्प कर सकता है. और तीसरा हमारा उद्देश्य था अकाउंटिंग म्यूजियम का इनॉग्रेशन करना और टेल के बारे में कॉलेज को बताना, ट्रेन अर्न एंड लर्न के, ताकि बीकॉम के बच्चों का अच्छा भविष्य मिल सके जब तक वो ग्रेजुएशन कंप्लीट करे और वो अपनी सैलरी डबल करवा सके बाय वर्च्यू ऑफ ट्रेनिंग सीए इंस्टीट्यूट के अंडर में, सीए फर्म्स के अंडर में जो हमारे मेंबर्स की चार्टेड अकाउंटेंट की फर्म है. तो ये हमारे 3 ऑब्जेक्ट थे आज आने के. नमस्कार. आज सीए इंस्टिट्यूटच्या वेस्टर्न इंडियन रिजनचे चेअरमन सी अंकित राठी सर यांची जळगाव ब्रांचला व्हिजिट झाली. व्हिजिटमध्ये 3 उद्देश होते. पहिला, सरांनी जळगावमधनं यावेळी जो रिझल्ट आला त्याच्यात 55 विद्यार्थी सीए पासआउट झाले, तर त्यांचं आज आम्ही फेलिसिटेशन केलं, त्यांचा सत्कार ठेवलेला होता आणि त्यांना प्रोफेशनमध्ये वेलकम केलं. याशिवाय आमचा दुसरा सरांच्या व्हिजिटचा हेतू होता, आम्ही GH रायसोनी कॉलेजमध्ये अकाउंटिंग म्युझियम सेटअप केलेलं आहे. त्याच्यात पोस्टरद्वारे अकाउंटिंग कशी आली, अकाउंटिंगची सिस्टम कशी डेव्हलप झाली त्याबद्दल माहिती लावली जाते आणि ती विद्यार्थ्यांना त्यांच्या करिक्युलममध्ये शिकवलीसुद्धा जाते. तर GH रायसोनी कॉलेजचं आम्हाला सहकार्य लाभलं. तिथे आज सरांच्या हस्ते अकाउंटिंग म्युझियमचं अनावरण होणार आहे. आणि तिसरं, वेस्टर्न रिजनने यावेळी एक खूप चांगला नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे, तो फिमेल सीए मेंबरसाठी, ज्या फॅमिली प्लॅनिंगच्या ब्रेकनंतर त्यांना करिअर परत रिस्टार्ट करता यायला पाहिजे याच्यासाठी पुनश्च नावाचं एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे, जिथे ते मेंबर्स आपला बायोडेटा अपलोड करू शकता आणि एक HR एजन्सी त्यांना ज्या कंपनीज आहेत तिथे वर्क फ्रॉम होम असा किंवा पार्ट टाईम जॉबसाठी कनेक्ट करून देतील. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे याच्यात फिमेल मेंबरला असो किंवा सीए फर्मला असो कोणालाही काहीच चार्ज भरायची गरज नाही. हे पूर्ण सीए इन्स्टिट्यूटतर्फे ही एक फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड केली जाते आहे की त्यांनी करिअरमध्ये ग्रोथ व्हावी, त्यांना करिअर रिस्टार्ट करायला त्यांना मदत मिळावी. सी अभिषेक कोठारी, चेअरमन जळगाव ब्रांच ऑफ ICI. नमस्कार, मी सीए हितेश आगेवाल, जळगाव शाखेचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपणास सांगू इच्छितो
की आपले जसं आपण बघतोय का विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटबद्दल म्हणजे CA झाल्यानंतर पुढे काय, तर प्लेसमेंटसाठी आम्ही प्लेसमेंट सेल हे विद्यापीठ जे आहे आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच्यासोबत आमचं ऑलरेडी मागच्या वर्षापासून आम्ही MOU साईन केलेला आहे. त्याच्या अंतर्गत त्या कराराअंतर्गत आम्हाला एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आम्ही इस्टॅब्लिश केलेला आहे. म्हणजे CA विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी सुद्धा मदत होणार आहे. त्याचबरोबर ट्रेन अर्न लर्न जसं आपण आधी म्हणायचे का कमवा आणि शिकवा, त्याच धर्तीवरती आम्ही CA विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म उभारलेला आहे. त्याच्या अंतर्गत इतर जे विद्यार्थी आहे म्हणजे ज्यांना CA कोर्सबद्दल माहिती हवी आहे किंवा त्यांना कॉमर्सशी निगडीत जे विद्यार्थी आहे त्यांना याच्यात फायदा होणार आहे. त्याचनंतर जळगाव शाखेने यावेळेस सक्षम ही थीम ठेवलेली पूर्ण वर्षाची. त्याच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग यावर्षी राबवलेले आहे. जसा की आपण बघू शकता की पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय तर त्या ऱ्हास थांबवण्यासाठी आम्ही सेल्फी विथ सॅपलिंग म्हणजे विद्यार्थ्यांना एक छोटंसं रोपटं दिलं आणि त्या रोपट्याला आपण जाऊन त्याला वाढवा. जसा आपण आपला वाढदिवस साजरा करतो तसंच त्या रोपट्याचा सुद्धा वाढदिवस साजरा करा आणि त्याच्यासोबत आपला फोटो आपण पाठवा. आणि आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं का जास्तीत जास्त आपण पर्यावरणाला हातभार लावला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही जसं आपण म्हणतो त्या सामाजिक जडणघडणीमध्ये आमचा हा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर त्यानुसार आम्ही आमचा जो आपली होळी धुलीवंदन असतं, आम्ही धुलीवंदन हे आपले जे ऑर्फनेज होम आहे आपलं जे शासकीय बालगृह आहे बालगृहामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही होळी साजरी केली. त्याचबरोबर जे आपलं मूकबधीर मुलांची जी शाळा आहे मनपाची तिथे जाऊन आम्ही त्यांना पुस्तके रंगरंगोटी करण्यासाठी साधने त्यांना वह्या या उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर आमची जी जळगाव शाखा आहे त्यांनी राज्यस्तरीय कॉन्फरन्स हे नाशिक शाखेसोबत यावर्षी घेतलं होतं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना फक्त या 4 भिंत्यांमध्ये कैद न होता त्यांना बाहेरचं सुद्धा वातावरण हे मिळायला पाहिजे म्हणून आमचं रिजनल रिफ्रेशर कोर्स असतं. तर विद्यार्थ्यांची जी RRC असते ती आम्ही इगतपुरीला घेऊन गेलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही दर महिन्याला आमचं न्यूजलेटर म्हणजे याच्यात काय असतं विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहे त्यांना काय आवड आहे कोणत्या कोणत्या विषयांवरती त्यांना लिहिता येतं हे सर्व त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा त्याचा आम्ही एक ICIच्या मार्फत विकासाच्या मार्फत प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर एक आगळं वेगळं म्हणजे आता आपण बघत असाल का CA विद्यार्थी हे असं बोललं जातं का हे खूप जास्त पुस्तकी किडे असतात म्हणजे त्यांना पुस्तकांच्या बाहेरचं जग हे कमी माहिती असतं. तर त्याच्यासाठी आम्ही इग्नाईट म्हणून हा एक प्रोग्राम यावेळेस राबवला होता. त्याच्या अंतर्गत कोणत्या विद्यार्थ्यांना गाण्याचं आवड असते, कोणत्या विद्यार्थ्याला डान्स करायची आवड असते, कोणी विद्यार्थ्याला काहीतरी शायरी किंवा स्टँडअप कॉमेडी करायची आवड असते, तशा विद्यार्थ्याला आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असता. त्याचबरोबर जसं आपण बघतोय सध्याच्या वातावरणात तर सुरक्षितता म्हणून मी आपल्याला गॅरंटी देऊ शकतो की आमचे जे ICIचे जेवढे पण प्रिमायसेस आहे ते सर्व CCTVने सज्ज आहे. म्हणून सुरक्षेच्या बाबतीत सुरक्षा रक्षक असो किंवा हे असो तर ICI ही नेहमी फ्रंट फूटवरती खेळत असते आणि नेहमीच विद्यार्थ्यांचं भविष्य कसं चांगलं घडवता येईल आणि कसं त्यांना जसं टेक्नॉलॉजीबद्दल कोणी विचारलं होतं जसं CA GPT जसं आलेलं आहे तसं स्टुडंट GPT सुद्धा आलेलं आहे. स्टुडंट GPTमध्ये त्यांची जेवढी पण तयारी आहे जेवढे पण विषय दिलेले आहे ते सर्वच्या सर्व विषय हे त्या स्टुडंट GPT मार्फत त्यांची पूर्ण तयारी हे स्टुडंट घरी बसून फक्त एका क्लिकवर करू शकतो. तर एवढं जग जे आहे म्हणजे ऑनलाईनचं जे दुनियेचं जे जग आहे ते विद्यार्थ्याला त्याच्या चांगल्या उपयोगासाठी ICIने एकदम जवळ आणून दिलेलं आहे. तर या वेगवेगळ्या उपक्रम आमच्या मार्फत चालू आहे आणि नक्कीच जसं सरांनी पण सांगितलं की आर्थिक व कर साक्षरता हे आम्ही गावखेड्यांमध्ये घेत असतो. तर ते विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आम्ही करिअर काउन्सिलिंग सेशन्स घेतोय आणि या वर्षाचं मी सर अंकित राठी सर आपल्याला सुद्धा सांगू इच्छितो का जळगावमध्ये आम्ही जसा मागच्या वेळेस 30,000चा टार्गेट केला होता यावर्षी आम्ही 1 लाख विद्यार्थी या जिल्ह्यामध्ये 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत करिअर काउन्सिलिंगचं सेशन पोहोचवू ही मी आपल्याला ग्वाही देतो. खूप खूप धन्यवाद.